हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजे प्रणाली की टेलरमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत की जॉब करून तुम्हीसुद्धा टेलरिंग बिझनेस किंवा टेलरिंग शिवणकामाचा बिझनेस तुम्ही करू शकता का? तर हो, नक्की करू शकता। कारण की कुठलीच गोष्ट आपण जर मनामध्ये ठरवली तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही आहे। सगळ्या गोष्टी शक्य आहेत जर तुम्ही तुमच्या मनाने ठरवली तर। आता मी सुद्धा जॉब करून शिवणकाम करते, तर तुम्हीसुद्धा करू शकता। फक्त ह्या गोष्टीसाठी कुठल्या गोष्टीची काळजी घ्यावी, ह्या गोष्टीचा मी डिटेली व्हिडिओ शेअर करेन। पण आता शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगते। तर कसं असतं ना, जेव्हा शिवणकामाचं असतं तर जबाबदारीचं काम असतं। कारण की प्रॉपरली आपल्याला एखाद्याने कपडे दिले तर ते कपडे प्रॉपरली त्यांना फिट बसले पाहिजे, फिटिंग बरोबर असायला पाहिजे, फिनिशिंग असायला पाहिजे। सगळ्या गोष्टीला प्रॉपरली आपल्याला टाईम मॅनेज करावं लागतं। तर त्या टाईम मॅनेजमेंटचा कधी पण आपण त्या गोष्टीचा प्लॅनिंग केलं ना तर सगळ्या गोष्टी होतात। फक्त त्या गोष्टीला प्लॅनिंग करावी लागते। तर प्लॅनिंग करताना आपल्या डोक्यामध्ये नेहमी आत्ता जी माझी ऑर्डर आली त्या टायमिंगमध्ये मला कस्टमरला कशी पोचवता येईल, कशी देता येईल, ह्या गोष्टीचं आपल्याला सगळ्या गोष्टीचं मॅनेज किंवा प्लॅनिंग करायला पाहिजे। कधी काय असतं, एवढा म्हणजे वर्कलोड इतका येतो की आपल्याला खूप टाईम हे होतं, म्हणजे भरपूर प्रेशर होतं। माझंही सेम होतं। ज्या वेळेला आपले सणवार येतात किंवा सीझन येतो त्यावेळेला खूप जास्त लोड होतो की यार कसं काय कंप्लीट करणार। पण त्यावेळेला मी कशा पद्धतीने मॅनेज करते ह्याचासुद्धा मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करेन। आणि कसं असतं ना, ज्या वेळेला एक्सपिरियन्स असतो त्यावेळेला आपल्याला आपणच आपल्या कामाचं कसं काय करायचं ह्या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग आपल्या डोक्यामध्ये येतं। तुम्ही जर सगळ्या गोष्टीचं टाईम मॅनेजमेंट केलं तर तुम्ही नक्कीच त्या गोष्टी करू शकता। जर ऑर्डर आली तर लिहून ठेवायचं की बाबा ऑर्डर आज तारखेला आली आहे तर मला ही ऑर्डर कुठल्या तारखेपर्यंत द्यायची आहे। मी कटिंग जर आदल्या दिवशी केलं तर स्टिचिंग दुसऱ्या दिवशी व्हायलाच पाहिजे। अशा पद्धतीचं प्लॅनिंग, हात शिलाई सगळ्या गोष्टी, फक्त कटिंग केलं स्टिचिंग केलं इतकंच काम नसतं। आपल्याला हात शिलाईचंसुद्धा काम असतं आणि ते सुद्धा आपल्याला प्रॉपरली करावं लागतं। आता माझं कसं आहे, मी ब्लाऊज कटिंग करते, स्टिच करते, पण हात शिलाई मात्र माझी मम्मी करते। त्याच्यामुळे तिची मला खूप जास्त त्याच्यामध्ये मदत होते की तर तुम्हीसुद्धा कशा पद्धतीने त्या गोष्टीचं प्लॅनिंग करताय किंवा काय, तर ह्या सगळ्या गोष्टीचं लक्षात घेणंसुद्धा खूप गरजेचं असतं। तर शिवणकाम करताना जेव्हा तुम्ही शिकता त्यावेळेला त्याच्या गोष्टीला प्रॅक्टिससुद्धा करावी लागते। कारण की विदाऊट प्रॅक्टिसचं आपण कुठलंच काम करू शकत नाही, बरोबर ना। तर असं आता इथे माझी ब्लाऊज करता माझी लाईटच गेली होती। मला मोबाईलच्या लाईटनी मी हा ब्लाऊज कंप्लीट केला कारण की कस्टमरला द्यायचं होतं। तर अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला मॅनेज करावं लागतं। इथे फायनल आपला ब्लाऊज दिसतो आहे फिनिशिंग सहित, बघा किती सुंदर दिसतो आहे। 4 टिक्स ब्लाऊज आहे आणि पाठीमागं मटका कला होता। तर कस्टमर रिक्वायरमेंटनुसार आपण हा ब्लाऊज कंप्लीट केलेला आहे आणि ब्लाऊजचे फिनिशिंग तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने आली आहे। आणि बाहीची उंची आपली आहे 9.5 इंच। खूप सुंदर पद्धतीने फोटक्सलासुद्धा पफ आलेला आहे। अशा पद्धतीने आपला ब्लाऊजचं फिनिशिंग फायनल झालं आहे। थँक्यू फॉर वॉचिंग। व्हिडिओ बघितल्याबद्दल